वापर आपण फक्त 25,000 रुपये ठेवलेली. गाईचं मिल्क रेकॉर्ड आहे 16 लिटरचं आहे. काबरा गिरमध्ये आलेली ब्लॅक कलरमध्ये, प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये पाहू शकता. आपल्या फार्मवर ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये किलोमीटर प्रमाणे चार्जेस घेतले जातात. आपल्या हक्काच्या गीर क्रांती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार शेतकरी गोपालक मित्रांनो, गीर क्रांती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी डॉक्टर गणेश घुसळे. तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्मवर 11 गीर गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. तरी आपण त्यांचे क्रमवारी डिटेल माहिती तसेच किमती जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर 1 नंबरच्या गाईपासून सुरुवात करू. आजच्या लॉटमधील 1 नंबरची गाय आहे जनलेली. खाली तिला गोरा आहे. गाय दुसऱ्या वेतामध्ये 2 टायमाचं मिळून तिला 12 लिटर प्लस दूध आहे. गायचे सडाचा आकार पहा, एकदम शांत स्वभावाची गाय. तर या गायची किंमत आपण 70-75 सांगतोय, पण 65,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. आपण फार्मवर येऊन 2 टायमाचं मिल्किंग करून घेऊ शकता. एकदम शांत स्वभावाची. आता मिल्किंग झालेलं आहे. 65,000 रुपये तिचा फायनल व्यवहार होईल. आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाय आहे. जणून तिला 3रा दिवस आहे. खाली तिला गोरा झालेला आहे. 2 टायमाचं तिला 10 लिटर प्लस मिल्क आहे. गायच्या सडांमधले अंतर पहा, काशीचा आकार. आता मिल्किंग झालेला व्हिडिओ आहे. तरी दुसऱ्या वेतामध्ये आहे गाय. या गायची किंमत आपण 65-70,000 रुपये सांगतो, पण 60,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. आजच्या लॉटमध्ये 3 नंबरची गाय आहे ब्लॅक कलरमध्ये. गाई सेकंड लॅक्टेशन मध्ये जाण्यासाठी एक 8 ते 10 दिवस वेळ आहे तिला. एकदम शांत स्वभावाची गाय आहे, मोठ्या मापामध्ये. तिचं मिल्क रेकॉर्ड आहे 14 लिटर प्लस राहणार आहे. तिची किंमत आपण 85-90,000 रुपये करतोय, आणि 81,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होणार आहे. सडाचा आकार पहा, एकदम मोठ्या मापाची गाय ब्लॅक कलरमध्ये. 81,000 रुपये तिचा फायनल व्यवहार होईल. आजच्या लॉटमधील 4 नंबरची गाय आहे काबरा गिरमध्ये आलेली. प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये गाय पाहू शकता. गायचा माथा, कानाचा आकार, शिंगाचा आकार तसेच काशेचा आकार पहा. एकदम शांत स्वभावाची गाय. तर ही पण सेकंड लॅक्टेशनमध्ये जाण्यासाठी हिला पण एक 10 दिवस अवकाश आहे. गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 12 लिटर प्लस राहणार आहे. काबरा गिरमध्ये गाय. तर या गायची किंमत आपण 90-95,000 रुपये सांगतोय, पण 85,000 रुपयाला फायनल व्यवहार होणार आहे. भरपूर मोठ्या मापाची गाय आहे. 12 ते 14 लिटर मिल्क कॅपॅसिटीची गाय आहे काबरा गिरमध्ये. तर 85,000चा फायनल व्यवहार होईल. तर आजच्या लॉटमधील 5 नंबरची गाय प्युअर भावनगर ब्लड लाईनमध्ये पाहू शकता. गायचा माथा, शिंगाचा आकार, कानाचा आकार, भरपूर मोठ्या मापाची गाय. ही पण एकदम शांत स्वभावाची आहे. जाण्यासाठी हिला पण 15 ते 20 दिवस अवकाश आहे. सडाचा आकार पहा. तर या गायची पण किंमत आपण 75-80,000 रुपये सांगतोय, पण 71,000ला तिचा फायनल व्यवहार होईल. आजच्या लॉटमधील 6 नंबरची गाय आहे. ही पण भरपूर मोठ्या मापाची आहे. जाण्यासाठी हिला ते 12 ते 15 दिवस अवकाश आहे. एकदम शांत स्वभावाची गाय. ही पण हिच्या पण काशीचा आकार पहा, सडामधील अंतर.
भरपूर मोठ्या मापाची गाय, प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय. गायचा माथा पहा, शिंगाचा आकार, कानाची साईज पहा, वशिंड पहा, एकदम मोठी गाय आहे. तर या गायीचे पण आपण 90-95 रुपये सांगतोय, पण 85,000 पण फायनल व्यवहार होईल. एकदम प्युअर टॉप क्वालिटी भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय, 85,000 पण फायनल व्यवहार होईल. तर आजच्या लॉट मधील 7 नंबरची गाय आहे, ही पण भरपूर मोठ्या मापाची गाय आहे. गायीचे कंडक्टेशन मध्ये जाण्यासाठी एक 8 दिवस वेळ आहे तिला. गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 16 लिटरचं आहे. एकदम शांत स्वभावाची गाय, प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय. पाहू शकता गायचा माथा पहा, शिंगाचा आकार, कानाची साईज पहा, वशिंड, एकदम प्युअर मध्ये गाय आणि भरपूर मोठ्या मापाची. तर या गायची किंमत आपण 1,05,000 रुपये सांगतोय, पण 95,000 फायनल व्यवहार होणार आहे. एकदम मोठ्या मापाची गाय आहे, 16 लिटर मिल्क कॅपॅसिटी गाय आहे. आजच्या लॉट मधील 8 नंबरची गाय आहे, ही पण भरपूर मोठ्या मापाची गाय आहे. दुसऱ्या व्यतामध्ये गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 14 ते 15 लिटर पर्यंत आहे. एकदम शांत स्वभावाची गाय. गायचा माथा पहा, शिंगाचा आकार, कानाची साईज, वशिंड, एकदम मोठ्या मापाची गाय, एकदम शांत आहे स्वभावाला. तर या गायची पण किंमत आपण 70-75,000 रुपये सांगतोय, पण 65,000 फायनल व्यवहार होणार आहे. तर आजच्या लॉट मधील 9 नंबरची गाय आहे, ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे. भरपूर मोठ्या मापाची गाय आहे आणि एकदम शांत स्वभावाची. पाहू शकता गायचा काशीचा आकार पहा, सडांमधील अंतर. गायचं मिल्क रेकॉर्ड आहे 12 लिटर प्लसचं आहे. तर या गायचे पण आपण 65-70,000 रुपये सांगतोय, पण 60,000 फायनल व्यवहार होईल. भरपूर मोठ्या मापाची गाय ही पण 60,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. तर आजच्या लॉट मधील 10 नंबरची गाय आहे, काबरागीर मध्ये. गाय ही दुसऱ्या व्यतामध्ये. गायीला जाण्यासाठी एक 10-12 दिवस अवकाश आहे. 8 ते 10 लिटर मिल्क कॅपॅसिटी गाय आहे, एकदम शांत आहे स्वभावाला. गायच्या काशीचा आकार पहा. तर घरगुती दूध खाण्यासाठी या गायची किंमत आपण 55-60,000 रुपये करतोय, पण 51,000 फायनल व्यवहार होणार आहे. घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य आहे गाय. गायचा माथा, शिंगाचा आकार पहा, कानाची लांबी. तर 51,000 या गायचा फायनल व्यवहार होणार आहे 10 नंबरची गाय. आजच्या लॉट मधील 11 नंबरची गाय आहे, ही गाय खास ऑफर मध्ये. गायी आपण भरून एक 10 ते 15 दिवस झालेले आहेत. तर कालवडीच्या भावात आपण ही गाय देणार आहे. तर या गायची ऑफर आपण फक्त 25,000 रुपये ठेवलेली. 10 लिटर प्लस मिल्क कॅपॅसिटीची गाय आहे, मोठ्या मापाची. गायचे चारी पण सड चालू आहेत. फक्त गायी खाली असल्यामुळे एक 10-15 दिवस झालेले आहेत भरून, तर आपण खाली म्हणूनच देणार आहे. फक्त कालवडीच्या भावात 25,000 रुपये आपण हिची ऑफर ठेवलेली. गायच्या सडाचा आकार पहा, एकदम मोठ्या मापाची गाय. ज्या बी शेतकरी मित्रांना कालवडीच्या भावात गाय पाहिजे त्यांनी संपर्क करायचा आहे. 11 नंबरची गाय, फक्त 25,000 रुपये आपण हिची फायनल ऑफर ठेवलेली. त्यामध्ये काही कमी जास्त होणार नाही. तर आजच्या लॉटमधील 12 नंबरची कालवडे, 16 ते 17 महिन्याची कालवडे, प्युअर गिरमध्ये. गायचं कालवडीचा माथा, कानाची साईज पहा. प्युअर गिरमध्ये कालवडे. तर या कालवडीची ऑफर आपण 25,000 रुपये ठेवलेली. तर मित्रांनो, आपण सर्व गायींची किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेतलेली आहे. तरी गाय खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व गाय खरेदी करा. तर व्हिडिओ पाडल्यानंतर 2 ते 3 दिवसात गाय सेल होतात.
त्यानंतर काही शेतकऱ्यांचे फोन येतात. तर बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. तर सर्वांना विनंती आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपल्या फार्मवर गाई खरेदी केल्यानंतर जर गाभण गाय असेल, तर गाईचे सड बाद असेल किंवा गाईचे अंग बाहेर येते, या 2 गोष्टीची संपूर्णपणे खात्री घेतली जाते. त्याचप्रमाणे जर गाई वेलेली असेल तर दुधाचे 2 टाईम 3 टाईम मिल्किंग करून आपण गाईची खात्री देतो. त्याचप्रमाणे आपल्या फार्मवर ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये किलोमीटर प्रमाणे चार्जेस घेतले जातात. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय गोमाता, जय गिर क्रांती.